नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये, नवीन मोटो ब्लॉगमध्ये। तर सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता मी आणि निकिता आम्ही दोघंच चाललो आहे महाशिवरात्रीसाठी बाळेश्वर या ठिकाणी। आता बाळेश्वरचा इतिहास पण आहे, खूप मोठा इतिहास वगैरे। तिथं बाळ रूपात महादेव येऊन ऋषीमुनींना भेटले। त्या ऋषींचं नाव मी महर्षींचं नाव विसरलो मी, तर मी जसं आठवलं तसं मी तुम्हाला सांगेल की महादेव तिथं त्या बाळेश्वरला बाळेश्वर हे नाव कसं पडलं मी तुम्हाला सांगतो। तसं त्याचाही खूप मोठा इतिहास आहे। आपण पहिले जाऊ। आणि मी फर्स्ट टाईम बाळेश्वरला चाललो आहे, इथं एवढ्या जवळ असून मला लाज वाटायला पाहिजे, पण फर्स्ट टाईम मी एवढ्या लांब चाललो आहे बाळेश्वरला। तर चला भेटूया डायरेक्ट मध्ये थोडेफार सिनेमॅटिक ब्लॉग आणि आपला थोडाफार आवाज वाचपारा वंबा। उन्हाळा लागला आहे आणि भर उन्हाळ्यात धुरातून एंट्री घेतली। भर उन्हाळ्यात कसली थंडी आहे, सकाळ खूप आहे। सकाळ एवढी भयानक थंडी आहे की लिमिटच नाही। आता लोक फिरत आहे सकाळ मस्त थंडीचे, पण काय करावं आता, हे थंडी आहे की उन्हाळा आहे तेच कळत नाही। दुपारच्या टायमिंगला ऊन, अगं भय ऊन आहे का मस्करी तेच कळत नाही। एवढे ऊन राहतं दुपारी का काही सुचतच नाही डायरेक्ट त्या टायमिंगला। म्हणजे मी एकदा क्लासमध्ये आपल्या स्टुडिओमध्ये गेलो ना, त्याच्यानंतर मी बाहेर येतच नाही तिकडं। मरते तिकडं काम येऊ नंतर राहता येईल, संध्याकाळी करता येईल असं म्हणून मी बसून घेतो डायरेक्ट तिथं आणि आपलं सॉन्ग एडिटिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग करीत बसतो। आणि हे अवघड आहे वो उन्हाचं बाहेर फिरणं। आता बघूया चला आता त्याच्यामुळंच मी काही सकाळी लवकर जाऊन मस्त दर्शन वगैरे घ्यायचं। जत्रा वगैरे असेल तर जत्रा फिरूया आपण तिथं, ठीक आहे। प्रवास करत कधी चन्नापुरीच्या पुढं आलो, चन्नापुरी घाटाजवळ आलो, काही कळलंच नाही। नुसतं गाडी चालूच राहिलो आडझोड। मी हेच नाही केलं नाही का, काय म्हणतो, व्हिडिओ रेकॉर्ड करायचंच विसरून गेलो, सिनेमॅटिक वगैरे काय असेल ते। आणि तसंच बाळेश्वरबद्दल सांगायचं म्हटलं तर काय, बाळेश्वर जे पर्वतरांगण ना, सह्याद्री पर्वतरांगण आहे, त्याच्यात पण मोडलं जातं। पण जे उंच पठार आहे ना, त्यातही त्याची आपण म्हणतो त्यातही ते येतं। उंच पठारांमध्ये सुद्धा ते बाळेश्वर मंदिराचा जो उंच पठार आहे तो पण त्यात समावेश होतो। किती जोड शब्द आहे यार बोलायला, मला मराठी शब्द बोलायला शिकावं लागेल पटापट। आता बाळेश्वरचा विषय काय आहे, अगस्ती ऋषी आहेत ना, त्यांनी 12 वर्ष तिथं तपश्चर्या केली। बाळेश्वरच्या ठिकाणी जिथं आहे तिथं 12 वर्ष तपश्चर्या चालू असताना काशीवरून महादेव स्वतः बाळ रूपात त्यांना तिथं भेटायला आले ना, तेव्हापासून त्या जागेला बाळेश्वर नाव पडलं आहे। आणि तिथला जो नंदी ना, त्याचं थोडंसं चेहरा, मोस्टली नंदीचा चेहरा हा महादेवाकडं असतो ना, तर त्या नंदीचा चेहरा थोडासा असा उजव्या दिशेला असा हे केलेलं आहे। जसं आपण नंदी किंवा आपल्या घरचे बैल कसे राईट साईडला बघतात, तसे त्याचं थोडंसं उजव्या साईडला बघितलेलं आहे, उत्तरेच्या दिशेला बघितलेलं आहे त्यानं, जेणेकरून त्याचं जे म्हणजे असं म्हणतात की नदीनं काशी साईडचा नाद ऐकण्यासाठी त्या साईडला मान फिरवलेली असं म्हटलं जातं तिथं। आपण जाऊन बघूया किती खरं आहे काय, म्हणजे खरं आहे ते, पण आपण तो नंदी स्वतः जाऊन बघूया की मी असं मान थोडासा फिरलेला नंदी पहिल्यांदाच बघणार आहे मी जाऊन। इकडं तामकडा आहे, इकडे हे जे दिसतं नाही या साईडला, इकडं तामकडा आहे। तामकड्याचं पाणी ज्या टाईमला पावसामध्ये तामकड्याला पाणी असतं ना, इथून नसतं तो बदवादा असतो ना तामकड्याचा, त्या बदवाद्याचं पाणी आपल्या देवगावमध्ये गावामध्ये येतं, प्रॉपर गावामध्ये पाणी येतं ते तामकड्याचं। एवढं लास्ट टाईम इकडं पूर आला होता ना, एका रात्रीतून अख्ख्या गावामध्ये पाणी, बरेच नळ्या वगैरे वाहून गेल्या होत्या। एवढं
तिकडं ढगपोटी झालेली वरून तामकडा फुल भरून वाहत होतं त्या टायमिंगला. पूर्ण गावातून पाणी अख्खं तिथं रस्ते वगैरे वाहून गेलं होतं गावातून छोटासा, एवढं पाणी होतं. पोलीसवाले काका अगो भाई इथं तर स्पीड मीटर लावेल यांनी. होय स्पीडोमीटर तर कॅप्चर काढ फोटो, त्याच्या यायला हटायचंच नाही. फाट्याच्या पुढं आलं का हा इथं एक श्री क्षेत्र बाळेश्वर इथे येणारे सर्व भाविकांचे मनपूर्वक हवेत स्वागत. इथून आता बाळेश्वरला जायला सरळ जायचे. चला एकदा बाळेश्वरच्या दिशेने प्रवास चालू झाला आहे. आय थिंक बाळेश्वरचा रस्ता सुद्धा मला वाटतं समृद्धी हायवेच आहे, कारण माझा आवाज त्याच्यावर पाट्यावर घेऊन राहिला. हे भगवान. श्री क्षेत्र बाळेश्वरला जायला सुद्धा समृद्धी हायवेच आहे, जो पुरेपूर हाडं वगैरे कोणाला सांधेवाताचा वगैरे त्रास असला पुरेपूर नीट इथं या रस्त्यातून तो नीट होऊन जाईल. किंवा मग ज्यांना नाही आहे तो त्रास सांधेवाताचा वगैरे तो इथं आल्यानंतर होईल. तर ज्यांना आहे त्यांनी इकडे या, ज्यांना नाही आहे त्यांनी सावकाश या. असंच करा, कारण ज्या पद्धतीने गाडी आदळू राहिली त्या पद्धतीने तर बघा सांधेवाताचा त्रास वगैरे असला, कंबरदुखी असली तर काच करून बाजूला होणार आहे. बाजूला म्हणजे काच करून बरी होणार आहे असं मला म्हणायचं होतं, दुसरं काय नाही. फायनली बाळेश्वरच्या पायथ्याला आलो आहे. डोंगराच्या जे पायथ्याला आला तर तो छोटासा घाट आहे, तो चढ 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 जायचं पटपट 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 पटपट. आता पाहू आपली राणी कितीपर्यंत साथ देते. तसं घाटाघुटा चालत आहे ती व्यवस्थित. फोपसुंडीसारखी गोष्ट चढली म्हणल्यावर यार ही गोष्ट चढायलाच तिला काहीच अडचण नाही. फोपसुंडी माहिती ना, फोपसुंडीचे 2 पार्ट टाकलेले आहेत. मी तुम्ही तिथं मी लिंक हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकाल, तुम्ही फोपसुंडी पण बघा एकदा. फोपसुंडी फोपसुंडीसुद्धा असं पर्यटक स्थळ आहे की पावसाळ्यात म्हणजे जन्नत डायरेक्ट फोपसुंडीमध्ये. तुम्ही तिथे सुद्धा जाऊन चेकआउट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकाल तुम्हाला. जे गावकरी ना ते पटपट नाही का असं पायी चढत चालेत काही बरेच, आणि काही पब्लिक रिटर्न परतीच्या प्रवासाला चालली आहे ना. आम्ही आत्ताशी चाललो आहे. आता एवढ्या आवरून सकाळी यायचं म्हटलं थोडं उशीर होतच. सगळं आवरून मग आम्ही आलो आहे. पण इथं फक्त फर्स्ट सेकंड त्याच्यावरच वर येते गाडी. पण जाताना पूर्ण गाडी कंट्रोलमध्ये करावं लागेल, कारण रस्ता पूर्ण फुटलेला आहे ना. सो खडीकरण जे आहे ते खडी जे निघालेले ते गाडी विनाकारण स्लिप नको व्हायला. जाताना तर सगळ्यांनी सावकाशच जावं. आय होप सिनियर सिटीजन पण आहेत काही, ते पण आता सिनियर सिटीजन म्हणजे एक्सपिरियन्स माणसं. आपण नवीन. गाडीनं जीव काढत फायनली आपल्याला बाळेश्वर देवस्थानापर्यंत पोहोचवले आहे. जवळ आहे बाळेश्वर ट्रस्ट कमिटी. मी कॉमेडीच वाचलं, सॉरी.
आम्ही पोहोचलो इथं, पण अजून दुकानं लावायचीच तयारी चालू आहे बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी, आणि काहींची दुकान तर लागलेत काहींचे. अरे रोशन भाई गाभाऱ्यात जायचं नाही आहे सुतक असल्यामुळं, कारण गाभाऱ्यात आपल्याला जाता येणार नाही. पण मी खास इथं आलो तर हे नंदीचं बघण्यासाठी. नदीचा खरंच उत्तरेला मान झुकलेली आहे काशीचं नाद ऐकण्यासाठी. काशीचं हे बघ, नॉर्मली नंदीचं चेहरा समोर असतो महादेव, पण इथे थोडासा राईट साईडला झुकलेला आहे. मित्रांनो, एवढ्या लांब आलो इथं बाळेश्वरला, मस्त सगळं विजिट केलं, सगळं बघितलं. तुम्ही दर्शन घ्यायचं नव्हतं कारण सुतक आहे ना, सो दर्शन घ्यायचं नव्हतं. फक्त आलो बाळेश्वरला, लांबून दर्शन घेतलं आणि निघतो आता परतीच्या प्रवासाला. बाकी सगळे सिनेमॅटिक तुम्ही बघितले, व्हिडिओज बघितले. मी व्हिडिओमध्ये बरंच कमी बोललोच नाही बऱ्याच ठिकाणी. तर आता निघूया. तर इकडं तसं दाखवण्यासारखं खूप काही आहे, पण व्हिडिओजमध्ये दिसणार नाही. चला मित्रांनो, परतीचा प्रवास चालू केलेला आहे. हा का बरं थांब म्हणला मला, तू एवढी हिंमत करे बघतोय का काका, थांब मला जाऊ दे आता. साच रोज आता वन साईड 4 गिअर टाकून ठेवू, म्हणजे ना डोक्याला ताण नाही राहायचं, नाही तर ना गाडी कंट्रोल करायला हार्ड जाईल. तसं दोन्ही ब्रेकवर लक्ष आहे. एवढा भारी हायवे हा, बापरे. तर स्कूटी घेऊन वर येत आहे बाबा. बाबा चढवा, ओढा मोठं बाबा. खायला स्कूटी घेऊन एवढे वर बाबा चालले. बाबा पुढे जाऊन आता कुतणार आहे. करणार ती स्कूटी आता. मालक मेले असं आर्डन ती स्कूटी. करंट कॉमेडी ना. वर पेढे सगळीकडं, पेढे कौठ. आज उपास महाशिवरात्री, सगळं उपवासाची बर्फी होती, खूप काही होतं तिथं. परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासामध्ये आता ह्या किरकोळ गोष्टी बोलणं साहजिकच आहे. बापरे. रूल्सनुसार जर टर्न वगैरे आला, तसं टर्नला वगैरे हॉर्न ब्लो करायचा असतो, वाजवायचा असतो हॉर्न. ती पुढून येणारी गाडी आहे, मी येतोय पुढून किंवा काय, असं एक वॉर्निंग द्यायची असते की सावध राहा म्हणून. गाडी येऊ राहिली किंवा ये सावधान, व्यवस्थित गाडी चालवा, सावकाशी करा, असं त्याचं इंटेन्शन राहतं. पण ते सडक्यानं तर हॉर्नच वाजवलं नाही. फायनली एका ठिकाणी प्रसादाला थांबूया. थोडासा प्रसाद घेऊनच जाऊ. प्रसाद घ्यायला चालू. फायनली गावकऱ्यांनी प्रसाद ठेवलाय. तिथेही होता पण तिथं थांबलं नाही. आता डायरेक्ट इकडं आलो प्रसाद घेण्यासाठी. फायनली प्रसाद घेतला, प्रसाद घेऊन झाला. हो दादा. महादेवाच्या तिथनं निघालो ना, तिथं खाली त्यांनी मला आवाज दिला होता प्रसादासाठी. मी तिथं प्रसादासाठी थांबलो नाही, पण महादेवानं गेट पार करायच्या आधी प्रसाद खाऊच घातला. महादेवानं बाळेश्वरचं गेट, जे मेन गेट आहे हायवेचं, ते पार करायच्या आधी प्रसाद खावाच लागला मला.
जुना घाट म्हणजे इकडचा रोड जेव्हा चालू झालेला नव्हता ना तेव्हा त्या टाईमला हा जुना घाट चालू होता. म्हणजे आम्ही इकडनं पुण्याला वगैरे जायचं असलं का इकडनं जायचं. ह्या घाटात संध्याकाळ झाली की जे ट्रॅफिक व्हायची, कंटेनर गुतायचे, ॲक्सिडेंट आठवड्यातून 2-3 ॲक्सिडेंट तर कंटिन्यू राहायचे या घाटामध्ये. एवढा छोटा घाट होता. तर पावसाळ्यामध्ये एक नंबर दिसतो हा घाट. आता पावसाळ्यामध्ये भारी दिसतो, आता नाही. आता बघ कसं वाटू राहिला, पावसाळ्यामध्ये बादशाह बबनीस दिसतो हा घाट. बादशाह बबनीस डायरेक्ट भारी. जुना घाट तर बा आता मला वाटतं जुना घाट आहे ना. माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये आहे, हा इंडियावालेचं शूट होतं इकडं, त्या ब्लॉगमध्ये आहे हा घाट. या घाटामध्ये बंटी बरोबर बरीच मस्ती केलेली आहे. आता जो इथं गणपती ना, आता तो तुम्हाला जो टर्न दाखवतो त्या टर्नला बऱ्यापैकी ॲक्सिडेंट होतात. ते ओम नमः शिवाय. इथं तर खड्डा, सॉरी इथं तर खड्डा आहे नॉर्मल. पण इथला टर्न नाही, जो खाली जो पुढचा जो टर्न आहे ना तो असं जागेवर असा कचकन जागेवर मोठा आहे ना, तर त्याच्यामुळं काय होतं बरेचदा कंटेनर वगैरे त्यांना ना कंट्रोल झाला नाही. ब्रेक्स वगैरे मारून कंट्रोल झाले, किती ब्रेक मारून सुद्धा गाडी कंट्रोल झाली नाही. पाठीमागं लोड असल्यामुळं कंट्रोल होत नाही, तर डायरेक्ट गाडी लुटून द्यायची डायरेक्ट. तर मग बऱ्याच वेळा असं झालं की इथं बस पण झालेली एक पलटी, पण कंटेनर खूप आहेत. कंटेनर ना खूप ॲक्सिडेंट झालेले. वर पण महादेवाचं मंदिर, ओम नमः शिवाय. कंटेनर पण त्यांचे पण खूप हे झालेले इथं ॲक्सिडेंट, भयानक, अचानकमध्ये भयानक. मी तर पुण्यावर येताना 2-3 इथं पाहिलेले. आता हा टर्न या टर्नला आता बरंच मोठा गॅप आहे, पण मग तरी पण इथं खाली बऱ्याचदा इथं हे फुटलेले, इथं पण बऱ्याच गाड्या खाली गेलेल्या आहेत, डायरेक्ट खाली गेलेल्या. फायनली समृद्धी हायवेला लागलो आहे, आपल्या घराच्या समृद्धी हायवेला, जो सुप्रसिद्ध समृद्धी हायवे आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता इथून घरी गेलं का थोडीशी आज उपवास खिचडी खाऊया, थोडीशी डब्याला घेऊया दुपारी खाण्यासाठी, आणि मग आपण जाऊन ब्लॉगचा एंड क्लासवर जाऊन करूया. ठीक आहे. तर असा होता आजचा ब्लॉग मित्रांनो. तुम्हाला जर श्री क्षेत्र बाळेश्वर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिजिट करा. पावसाळ्यामध्ये तसं खूप छान असतं तिथं. पूर्ण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे जसं तो रस्ता आहे ते पावसामुळेच एवढा खराब झालेला आहे तो. पण ज्या टाईमला जशा पावसाळ्यामध्ये त्या टाईमला एक नंबर वातावरण राहील, कारण तो परिसर एक नंबर झालेला आहे. अगस्त्य ऋषींनी जे 12 वर्ष जे तपश्चर्या केली होती त्यांना भेटायला स्वतः महादेव काशीवरनं त्यांना भेटायला तिथे गेले होते बाळ रूपामध्ये, म्हणून त्याला बाळेश्वर म्हणतात. तर तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे ब्लॉग वगैरे नोटिफिकेशन तुम्हाला समजतील. ठीक आहे, चला